तोरणा किल्ला पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरात उभा असलेला आभाळाला गवसणी घालणारा तोरणा किल्ला हा नेमका कुणी बांधला याचा स्पष्ट पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर गडावर सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला असे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर काही इमारती बांधून घेतल्या. नमस्कार मित्रांनो, मी किरण बांधवकर. नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण तोरणा किल्ला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तोरणा किल्ला हा आपल्या पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा किल्ला मानला जातो. शिवाजी महाराजांनी हा पहिला किल्ला जिंकला होता आणि तिथून आपली सुरुवात केली होती. तर आज आपण तोच किल्ला आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. चला तर तर मित्रांनो बघू शकता. तर आम्ही ट्रेकिंग चालू केली तोरणा किल्ल्याची. वेल्हे गावामधून ट्रेकिंग सुरू होते किल्ल्याची. तिथून 2 तासाचा ट्रेकिंग आहे. असं समजलं जातं की ट्रेकिंग खूप कठीण आहे. तर आज आम्हाला तेच बघायचं आहे की किती ट्रेकिंग एकदम जास्त कठीण आहे. तर बघू शकता हा असा आपला रोड आहे, ऑफ रोड. तर पूर्ण पायवाट आहे जाण्यासाठी. मित्रांनो, फायनली आम्ही एक टप्पा पार केला आहे. आता गडाचा दुसरा टप्पा आम्ही चालू करतो आहे. दुसरा टप्पा खूप कठीण जाईल असं वाटतं, कारण की भरपूर बघू शकता तुम्ही असा रस्ता आहे. चल नाही चल चल स्किप धरतो सर. चालायचं ठीक आहे. Keep it up. Yes. Don't take seriously. Extra content चाहिए क्या? चलो इथून पासून दुसरा टप्पा पार होतो. त्याच्यानंतर थोडा सरळ रस्ता येतो. त्याच्यानंतर तुम्हाला परत एक चढावा लागतो. तर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यावरून तुम्ही व्ह्यू बघू शकता तोरणा किल्ल्याचा. हा तोरणा किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर आहे.
राकेश हो गया रे 99 हो गया अभी 1% बाकी है। या खुद या तर मित्रांनो मी फायनली गडाच्या महादरवाज्यावर पोचलो आहे। तर मित्रांनो वेले गावापासून जी गडाची पायथ्यापासून गडावर चढण्यासाठी तकरीबन 1.5 तास लागतो आणि त्याच्यासाठी 3 टप्पे आहेत। तर 3 टप्पे हे खूप कठीण आहेत। पहिल्या 2 टप्पे थोडेसे इझी जातील, पण जेव्हा तिसरा टप्पा तुम्ही चढायला घेता तेव्हा तिसरा टप्पा खूप कठीण आहे आणि तिसरा टप्पा चढल्यानंतर तुम्हाला एक महादरवाजा लागतो। तो महादरवाजापासून गडाची सुरुवात होते। तर आपल्याला आता वरती जाऊन पूर्ण गड एक्सप्लोअर करायचा आहे। गडाचे किती माचे आहेत, गडामध्ये किती बुरुज आहेत, किती तलाव आहेत, ते आपल्याला आज एक्सप्लोअर करायचं आहे। आणि आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील। जर कोणी अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा शेवटपर्यंत, कारण की पूर्ण या गडाच्या आपण माहिती देण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू। चला आपण पूर्ण गड एक्सप्लोअर करून घेऊ। तर मित्रांनो आपण आता पहिल्या महादरवाजाकडे चाललोय। तर आपल्याला बघायचा आपला महादरवाजा। तर मित्रांनो बघू शकता की हा आहे महादरवाजा। महादरवाजाची तुम्ही रचना बघू शकता की शत्रू जरी आले तर त्यांना समजणार नाही की एक्झॅक्टली दरवाजा कुठून आहे। तर अशी ही रचना केलेली आहे बघू शकता की किती असं भक्कम असं महादरवाजा केलेला आहे। आणि ह्या दरवाजामध्ये बघू शकता की जुन्या काळातलेच जे आहे ते धातू वापरलेले होते। बघू शकता किती असं भक्कम असा दरवाजा होता आपल्या किल्ल्यासाठी। तर मित्रांनो हा आहे तोरणा किल्ल्याचा पहिला महादरवाजा। तर मित्रांनो जेव्हा महादरवाजावरून तुम्ही येता तेव्हा तुम्हाला एक कोकट टाकी एक बघायला भेटतं। तर आपण ते एक बघून घेऊ। सध्या या टाकीत नूतनीकरण केलेलं बघायला भेटतं। साईडला ग्रिल वगैरे लावलेले आहे। सध्या टाकीत पाणी कमी आहे, पण तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये येता तेव्हा तुम्हाला भरपूर पाणी पाहायला भेटेल। त्याच्याच बाजूला एक जुनी तुम्हाला इमारत बघायला भेटते। लोक राहतात। तर मित्रांनो सध्या बांधकाम चालू असल्यामुळं त्या जुन्या ज्या बिल्डिंग जी आहे इमारती आहे त्याच्यामध्ये लोक सध्या आता राहत आहेत। तर तुम्हाला इथून बघू शकता, इथून तुम्हाला महादरवाजा दिसतो। महादरवाजाची रचना पण तुम्ही बघू शकता आणि महादरवाजा आजूबाजूचा परिसर बघू शकता। आणि ही तटबंदी आहे ती सध्या बघू शकता की अजून पण चांगल्या व्यवस्थेमध्ये तुम्ही बघू शकता।
मित्रांनो बघू शकता तुम्ही भावाची अवस्था काय झाली आहे इथे. भावाला सह्याद्री आवडतोय. केदारनाथला जाऊन आलाय, आता सह्याद्री फिरायला लागलाय. एक्सप्लोर करायला चालू केलंय मी. जरा इकडे बघू शकता, तुमचे एक्सप्रेशन मला बघायचे आहेत. खाली बघायचं नाही आपल्याला. हाईट पासून आपण लांब राहणार. हे 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 हां, झालं. सावकाश 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 उतरायचं आहे. मी सांगितलं उतर, आणि ते उतरायला चढायला लागलं, थोडा वेळ थांब. ओके हां ओके, ठीक आहे ठीक आहे, कुल रिलॅक्स हो. ठीक आहे, चल चल. खाली जाणार. खाली हे आहे. चल जाऊया. खाली किती जाणार? तर त्याला आगायला लागले. चिकट आहे का? चिकट नाही तार पडले. अच्छा हां हां हां. तर मित्रांनो, हा आहे झुंजार माचीचा रस्ता. तर बघू शकता खूप कठीण रस्ता आहे, थोडंसं रिस्की पण आहे. तर तुम्ही कधी येत असाल तर थोडंसं सावकाश या. खूप रिस्की आहे. आपण झुंजार माचीकडे जातो तेव्हा. तर आपल्याला आता झुंजार माचीकडे जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असाल की आपण जेव्हा झुंजार माचीकडे चाललो आहे तेव्हा रस्ता किती कठीण होता. म्हणूनच तर तोरणा किल्ला खूप कठीण समजला जातो ट्रेकिंगच्या दृष्टिकोनातून. तर आता आम्ही झुंजार माचीकडे चाललो आहे, आणि झुंजार माची आपण बघून संपूर्ण बाकीचा जो गड आहे तो आपण एक्सप्लोर करणार आहोत. पहिल्यांदा मी झुंजार माचीच बघतोय आता. इथून जाणार आपण याला बघतोय. तर मित्रांनो बघू शकता, तर ही आहे झुंजार माची. पूर्ण एकदम कडा आहे का? पूर्ण जबरदस्त. तर हा झुंजार माचीवरून नजारा आहे. हे तिथून नको, इकडून ये. मस्ती करू नकोस या गडावर तरी सध्या, मला असं वाटतंय. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मला काही वाटत नाही ट्रेकिंग करण्यासाठी, पण पावसाळ्यामध्ये तुम्हाला खूप कठीण पाहायला भेटेल. खूप कठीण, कारण की रस्ता खूप स्लिपरी होऊ शकतो, आणि तुम्हाला चढायला पण खूप अवघड होऊ शकतं. तर मोस्टली तुम्ही तोरणा किल्ला यायचा असेल तर तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही बघू शकता. खाली जायला पण रस्ता आहे. इथून रस्ता आहे. खतरुडे देखो. हे सेल्फी जबरदस्त आहे. श्री मित्रांनो, एक झुंजार माची आहे. थांब. बघ, हा इथून रस्ता आहे ना. तर खालती झुंजार माचीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि हा मला असं वाटतं की चोर रस्ता आहे रे. हा चोर रस्ता आहे. इकडनंच रस्ता असणार रे. हे बघू रस्ता आहे. बघू आपण. तुलाच आहे.
तर मित्रांनो, आम्ही आत्ता झुंजार माचीकडे चाललो आहे. तर झुंजार माचीला आपल्याला उतरण्यासाठी खूप कठीण मार्गे आपल्याला उतरायचं आहे. तर कृपया आपण जास्त रिस्क घेऊ नका. जर खरंच तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही जर करत असाल ट्रेकिंग, तर तुम्ही झुंजार माचीकडे या. अदरवाईज खूप कठीण रस्ता आहे. तर बघू शकता की झुंजार माचीचं हे तटबंदी आहे. फायनली आम्ही झुंजार माचीला पोचलो आहे आणि ही आहे झुंजार माची. इथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघू शकता की हा आहे आपला तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता झुंजार माचीकडे आहे. आता आपण झुंजार माचीकडून बाकीच्या गोष्टी आहेत एक्सप्लोर करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही तोरणा किल्ल्यावर तुम्हाला मेंगाई देवी आणि तोरणेश्वर मंदिर हे तुम्हाला 2 मंदिरं बघायला भेटतात. तोरणेश्वर मंदिरामध्ये तुम्हाला एक शिवलिंग भेटेल आणि तोरणेश्वर ची एक मूर्ती बघायला भेटते. तर हे आहे मंदिर तोरणेश्वरचं आणि त्याच्याच पाठीमागं आहे ते मेंगाई मंदिरचं. तर अशा प्रकारे हा 2 मंदिर आहेत पाहायला भेटतात. आणि मंदिराच्या समोरच तुम्हाला एक छोटंसं तलाव बघायला भेटतं. तर तिथं आपण तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपल्या तोरणा किल्ल्याची तटबंदी बघू शकता किती भक्कम आहे. तुम्हाला चारी बाजून तटबंदी बघायला भेटते. त्याच्यासोबत तुम्हाला बुरुज पण छोटे मोठे बघायला भेटतात. आणि त्याच्यावरून तुम्हाला आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसतो ना, की मन एकदम असं प्रसन्न होऊन जातं. इतका सुंदर व्ह्यू आहे तोरणा किल्ल्यावरून. तर तुम्ही बघू शकता की तटबंदी आपल्या तोरणा किल्ल्याची. तर मित्रांनो, आम्ही आत्ता कोकण दरवाजावर आहे. तर आपण कोकण दरवाजामधून आपण खाली जाऊ. आपण बाकीचा जो एरिया आहे तो आपल्याला बघायचा आहे आता. तर मी तुम्हाला दाखवत होता हा कोकण दरवाजा. सेम स्ट्रक्चर आहे जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला होता तो महादरवाजा होता. सेम कोकण दरवाजाचा पण सेम स्ट्रक्चर आहे. बघू शकता. तर हा आहे कोकण दरवाजा. हा कुठला रस्ता आहे?
हे मेटपिलोरा गावातनं हां कोकण दऱ्यातून हां पार्किंग झालेली आहे. अच्छा. इथून किती लांब आहे हे चढायला? जायला अर्धा समय झालं होतं. आणि खालून वरती यायला तर एक तास. 1 तास लागतोय का? हो. इकडनं कठीण आहे की त्या साईडनं कठीण आहे? हे कसं आहे, इकडनं वाट छोटी एवढं अच्छा. एवढं कठीण नाही, हां हां पण वाट मोठी नाही, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की छोटी मुला लोकांना असं वाटतं की कठीण आहे. अच्छा. असं. ओके ओके. आणि ह्या साईडला काय आहे? त्या बाजूला ह्याच किल्ल्याची माची बुदलाबाची म्हणून हां राजगडची त्याची हां. कडीलोट पाहिजे. म्हणजे ह्या साईडनं म्हणजे बुधला बुदल्यावरनं माचेवरनं? शिडी आहे. हां. बुदल्याच्या तिथे खालच्या बाजूला शिडी आहे, ओके. तशीच राजगडची त्याची. म्हणजे तसं सरळ पुढं आपण राजगडला जाऊ शकतो ना? तसं राजगड संजीवनी माचीनीवर राजगड. संजीवनी माचीवरनं डायरेक्ट राजगडला? राजगडला अच्छा. ते आपण बुधला माचीवरनं संजीवनी माचीवर जायला हां. राजगड किती वेळ लागतो? 4 तास लागले. बरोबर 4 तास. हो. रस्ता कसा जंगलचा आहे की कसा आहे? मग जंगलवरून एवढं नाही, हं. पण एवढी नेमकीच वाट, मोठी पायवाट वगैरे असं? पायवाट अशी आहे. ओके. म्हणजे जास्त झाडे वगैरे का नाहीत असं जसं हा, आपण? अशी नाही बघ, दिसतात मोठी झाडं अशी. ती खाली जंगलात तेवढी झाडं आहेत, ओके. बाकी काय झाडं नाही. बाकी काय नाही आहेत? आता सकाळीच गेली कमी 20-25 गेल्याची. तर फायनली मित्रांनो आम्ही पूर्ण तोरणागड एक्सप्लोअर केलेला आहे. तर आम्हाला तोरणा किल्ल्यावर भरपूर सारे ब्रूज बघायला भेटले. त्याच्यानंतर 2 दरवाजे, जे एक महादरवाजा जिथून आपण स्टार्ट केलं होतं, आणि एक कोकण दरवाजा. तर आणि त्याच्यानंतर आपल्या या किल्ल्यावर टोटल 2 मंदिर आहेत. एक मेंगाई देवी आणि दुसरं तोरणेश्वर. तर तोरणेश्वर मंदिरमध्ये तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटतं. तर शिवलिंग वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर नंदी बैल पण आहे. आणि त्याच्यानंतर पाण्याच्या टाकी पण भरपूर आहेत आपल्या तोरणा किल्ल्यावर. अशा प्रकारे भरपूर सारं पाहायला भेटतं. तसं तोफ वगैरे असं काही बघायला भेटत नाही आहे. आता आम्ही एक्सप्लोअर केलं तर तोफ वगैरे काय भेटल्या नाहीत. मोस्टली जादा ते जादा बुरुज आहेत. एक झुंजार माची आहे आणि झुंजार माचीवरून तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. आणि इथूनच आपला राजगड किल्ला एक 4 ते 5 तासाच्या अंतरावर राजगड किल्ला आहे. आपण तोरणावरून राजगड किल्ला पण करू शकतो. तर तिथून जाण्यासाठी आपल्याला एक 4 तासाचा ट्रेक असेल, तर तो आपण ट्रेक करून आपण डायरेक्टली राजगडवर जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आम्ही तोरणागड एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे प्लीज सांगू शकता. आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आम्हाला अजून बाकीचे व्हिडिओ करायला तेवढा आपल्याला सपोर्ट भेटेल आणि आम्ही चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन एका अशा भन्नाट एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय. बाय गाईज.